हॅलो फ्रेंड्स, दिस इज स्वरांजली, BMS फर्स्ट इयर स्टुडंट. तर काल आपण आयुर्वेद म्हणजेच BMS म्हणजे नेमकं काय ते पाहिलं. आज आपण गर्भाची व्याख्या पाहू. मातेच्या गर्भाशयात आत्मा, प्रकृती व 16 विकार एकत्र येऊन शुक्र व आर्तव यांच्यापासून घनस्वरूप म्हणजेच सॉलिड बॉल स्वरूपात गर्भाची उत्पत्ती होते. या गर्भाचे वायूमुळे विभाजन होते, भाग होते. तेज म्हणजेच अग्नीमुळे पाचन होते. जल महाभूताद्वारे क्लेदन होते म्हणजेच नम होणे. पृथ्वी महाभूताद्वारे सहनन होणे म्हणजेच मजबूत होणे. आणि आकाश महाभूताद्वारे विवर्धयन होऊन त्याची वृद्धी होते म्हणजेच वाढ होते. गर्भ जेव्हा हस्तपाद जिवा घ्राण कर्ण नितंब. हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, जिव्हा म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक, कान म्हणजे कर्ण, नितंब म्हणजे बटक्स इत्यादी अंगांपासून परिपूर्ण होतो तेव्हा त्याला शरीर म्हणतात. बाह्यतः मूर्त शरीर म्हणजे 5 भौतिक समुदाय आहेत. हे शरीर निष्क्रिय म्हणजेच क्रियाहीन न चालणारे आहे आणि त्यास आत्म्यामुळे चैतन्य मिळते.